नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले, म्हणजेच 14 ऑगस्ट 1947 रोजी आठवड्यातील कोणता वार होता किंवा कोणता वार असेल झाले, कोणता वार होता। तर बघा, मला एक कमेंट आली होती की मॅडम, जर असे प्रश्न आले तर त्याची उत्तरं आपण कशी लिहायची। तर बघा, ती कमेंट आली आहे, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर बघा, तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेला असतात, आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न येऊ देत, म्हणजे 1900 मधले येऊ देत किंवा त्याच्या पुढचे येऊ देत, तुम्हाला त्या वर्षातील तुम्हाला कोणतेही प्रश्न येऊ देत, तर तुम्ही त्याची उत्तरे या प्रकारे तुम्ही लिहायची आहेत। तुम्हाला मी एकदम सोप्या प्रकारे, सोप्या भाषेत सांगणार आहे की जर तुम्हाला असे प्रश्न आले तर ते तुम्ही कसे लिहायचे आहेत। जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, जर तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये असा प्रश्न आला, 14 ऑगस्ट 1947 रोजी आठवड्यातील कोणता वार होता, तर बघा, याला काय करायचं असतं। आता हे सध्या 2025 चालू आहे, सध्या चालू आहे 2025। तर बघा, 2025 साली आपल्याला शोधायचं आहे की 1947 ला, म्हणजे 14 ऑगस्टच्या 1947 ला कोणता वार होता ते आपल्याला आत्ता शोधायचं आहे। तर बघा, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतात तेव्हा तुम्ही जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत अगोदर तुम्ही सगळे महिने लिहून काढायचे, आणि यामध्ये काय करायचं असतं, महिन्याचा कोड वेगळा, त्यानंतर प्रत्येक दिवसाचा कोड वेगळा, आणि जे शतक पूर्ण झालेलं आहे, जे त्याला आपण सेंचुरी म्हणतो, शताब्दी वर्ष म्हणतो, त्याचा कोड वेगळा आपल्याला तयार करावा लागतो। आता इथे बघा, मी हा कोड तयार करून घेतलेला आहे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, हा कोड नंबर मी तयार करून घेतलेला आहे। म्हणजे बघा, आपल्या लक्षात राहील असा तुम्ही कोड घ्या, 0, 33, 61, 46, 25, 0, 35 असा ह्या महिन्यांचा मी कोड घेतलेला आहे। त्यानंतर संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे, प्रत्येक दिवसाचा सुद्धा कोड आहे। याला फक्त संडेला आपण काय करायचं आहे, 0 लिहायचं, आणि पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंत आपण सॅटरडे पर्यंत आपण ते घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं आपण 1600 ते 1699 ला 0 हा कोड घेतलेला आहे। 1700 ते 1799 ला आपण 4 हा कोड घेतलेला आहे। 1800 ते 1899 ला आपण 2 हा कोड घेतलेला आहे। 1900 ते 1999 ला आपण 0 कोड घेतलेला आहे, आणि 2000 ते 2099 ला 6 हा कोड घेतलेला आहे। तर याच्यावर आधारित आपण हे उत्तर शोधू शकतो। जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, आणि तुम्ही याच प्रकारे हीच तुम्ही मेथड वापरून, तुम्ही हीच पद्धत वापरून, तुम्ही हेच कोड वापरून तुम्ही यावरचे कोणतेही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तर बघा, एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। काय करायचंय बघा, 14 ऑगस्ट 1947 रोजी आठवड्यातील कोणता वार होता। तर आपण काय करूया, पहिल्यांदा हे 14 आहे ते इथे लिहायचं, 14 दिनांक 14 आहे, प्लस ऑगस्ट महिना आहे, मग ऑगस्टला कितवा कोड आहे, 2, O2, ऑगस्टला दुसरा कोड आहे 2 लिहू आपण, प्लस 1947 आहे। मग आता इथं आपण फक्त हे पुढचे 2 नंबर घ्यायचे आहे, 47। मग आता या 47 वर्षामध्ये किती लीप वर्ष आहेत ते आपल्याला शोधावं लागेल, आणि लीप वर्ष कसं शोधायचं असतं, तर फक्त त्या संख्येला 4 ने भागावं लागतं। जेव्हा आपण 4 ने भागतो तेव्हा आपल्या याचं लीप वर्ष आपल्याला समजतं, आणि जेव्हा सेंचुरी मध्ये असतं तेव्हा त्याला आपल्याला 400 ने भागावं लागतं, मग त्याचं आपल्याला लीप वर्ष समजतं। आता ही संख्या दोन अंकामध्ये आहे, त्यामुळे याला आपण 4 ने डिवाइड करायचंय। बघा, 47 भागिले 4 करू, 4 एके 4, आणि इथं पण 4 एके 4, इथं 3 उरलेलं आहेत, म्हणजे हे जे वरचं 11 आहे ते 11 आपण इथं घ्यायचं आहे, प्लस 11,
म्हणजे 11 काय आहेत यामध्ये लीप वर्ष आलेली आहेत. 11 लीप वर्ष यामध्ये आलेली आहेत. आणि प्लस करायचं आपल्याला. आता पुढे आपल्याला सेंचुरी घ्यायची आहे. 1900. 1900 ला कितवा कोड आहे तर 0 आहे. तर याला प्लस 0 करायचं आपल्याला. आणि या सगळ्याला आपल्याला 7 ने डिवाइड करायचं आहे. या सगळ्याला 7 ने आपल्याला डिवाइड करायचंय. बघा आपण काय केलं, अगोदर दिलेला वार घेतला, नंतर आपण महिना घेतला, मग आपण या 1947 मधले फक्त पुढचे 2च अंक घेतले, ते इथं मांडले आणि यामध्ये किती लीप वर्ष आलेले आहेत ते आपण लिहिलं आणि पुढे ती सेंचुरी किती आहे ती आपण घेतली आणि त्याचा कोड आपण लिहिला. आता या सगळ्याचे आपण टोटल मारायचे आहे आणि जेव्हा तुम्ही या सगळ्याची टोटल मारता तेव्हा ती टोटल येते बघा. 4, 5, 6, 13 झाले आणि हे 1 14, 4 हातचा 1 आला, 1 2 3, 1 2 3 4 5 6 आणि 1 7, 74 झाले. आता या 74 ला आपण पुन्हा 7 ने डिवाइड करायचं आहे. 7 1 7, 0 आणि हे पुढे 4 उरले. आता हे 4 आपण खाली घेतले, मग जी संख्या उरते तो कोड या वारामध्ये किती नंबरला आहे बघायचा. 4 इथं 4 आहे. मग 4 या दिवशी कोणता वार आहे तो? 4 या संख्येला कोणता वार आहे तर 4 या संख्येला आहे थर्सडे म्हणजेच गुरुवार आहे. कोणता वार आहे? गुरुवार आहे. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे. उत्तर आलेलं आहे गुरुवार. म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी गुरुवार होता. बघा, जर समजा इथं 15 ऑगस्ट असेल, जर इथं 15 ऑगस्ट असेल तर काहीच करायचं नाही, फक्त इथं 15 घ्यायचंय आपल्याला. बघा, इथं 15 घ्यायचंय. त्यानंतर महिना आहे तोच ऑगस्ट, त्याचा कोड आहे 2, तो 2 आपण इथं घेतला. त्यानंतर पुढची जी संख्या आहे 47 ती तर आहे ऑलरेडी. यामध्ये लीप वर्ष 11 आलेले आहेत आणि 1900 चा कोड आहे तो 0. आणि या सगळ्याची जर आपण टोटल मारली तर उत्तर येतं 75. आणि त्या 75 ला जेव्हा तुम्ही 7 ने डिवाइड करता, 7 1 7, पुढे 5 हे खाली उरतं आणि 5 किती नंबरला आहे? इथं 5 आहे आणि या 5व्या दिवशी आहे फ्रायडे म्हणजे शुक्रवार. म्हणजेच 15 ऑगस्ट दिवशी शुक्रवार होता आणि 14 ऑगस्टला गुरुवार होता. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला 1900 सालातली तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्हाला या वेळेचा कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्ही हे सगळं जे आहे ते स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि तुम्ही याच प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. बघा, तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. एक कमेंट आली होती त्यामुळे तुम्हाला मी हा व्हिडिओ सांगितलेला आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, अगोदर आपण ही जी तारीख आहे ती तारीख लिहिलेली आहे. परत महिना जो आहे तो महिना, त्याला आपण जो कोड दिलाय तो कोड लिहायचा असतो. आणि इथं कोणतीही सेंचुरी असू दे, पुढे जी संख्या असते ती संख्या इथे लिहायची, त्याला डिवाइड 4 ने करायचं आणि त्यामध्ये जेवढी लीप वर्ष आहेत ती पुढे ऍड करून मांडायची आणि त्याला प्लस त्या सेंचुरीचा जो कोड आहे तो कोड इथं लिहायचा आणि त्या सगळ्याला आपल्याला 7 ने डिवाइड करायचं आहे. आणि जी काही बाकी उरते फक्त त्या दिवशीचा वार कोणता आहे तो वार त्या दिवशीचा असतो. तर अशा प्रकारे बघा, आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.